घर सांभाळणाऱ्या स्त्रीची अवस्था मीना धोंडी यांनी त्यांच्या तिलाही थोडं समजून घ्या या कवितेतून किती योग्य पद्धतीनं मांडली आहे बघा. तुला कामच काय असतं घरात म्हणणाऱ्यांना मला फक्त एवढंच विचारायचं आहे, अनियमित राबणाऱ्या त्या लक्ष्मीला किती पगार ठरवायचा आहे? अरे, तिच्यासारखी कर्तबगारी तुम्हाला जमणार तरी आहे का? 24 तास राबणारी बाई तुम्हाला परवडणार तरी आहे का? उठून आजारपणातही सर्वांसाठी सर्वच करते. स्वतःलाही थोडा आराम हवाय हेच ती विसरते. विश्राम घेतला थोडा तिने जरी तर म्हणतात दिवसभर लोळतच पडलेली असते. थकून भागून बिचारी बसली जरी कोपऱ्याला देखवत नाही कुणाला, म्हणून जाता तिला विचारायला. वस्तू नव्हे भोगेची ती त्यागाचीही मूर्ती आहे. आई, बहीण, बायको म्हणून साऱ्या जगात तिची कीर्ती आहे. माया तिच्या मनातली जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही त्या घरच्या 4 भिंतींना स्त्रीशिवाय घरपण मिळणार नाही. विनंती करते अजूनही तिलाही थोडं समजून घ्या. विनंती करते अजूनही तिलाही थोडं समजून घ्या. खूप काही नको तिला तुमच्याकडून, खूप काही नको तिला तुमच्याकडून. केवळ एक स्त्री म्हणून तरी तिला मान द्या. केवळ एक स्त्री म्हणून तरी तिला मान द्या.